काय करू, नुसतं डोकं दुखू राहिलं. मग ते आता आहे ना झेंडू बाम आणला. पहिली झेंडू बाम लाविते, डोकं असं आवळीते आणि लगेच ब्लँकेट घेऊन झोपून घेते. असं म्हणजे बसूनच दे ना. डेंजर दुखू राहिलं. असं डोकं कधी दुखलं नाही आयुष्यात. काय झालं काय माहिती या काही की डोक्याला. बापरे काय करू आता. ये गेले ड्युटीवर. यांना फोन केला तर ये घाबरतील म्हणशील हिचं काय दुखायला लागलं. असं नुसतं कला कला उकळून राहिलं. असं आतमधून नुसतं चाव राहिलं. चला आता आहे ना झेंडू बाम लावते थोडासा. ऐक खावा नाही बी बसवा नाही बी. हा 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 बाबा काय झालं एकाने की डोक्याला. एवढं एवढं खाल्लं तर जेवण जाईना मला. थोडस डोकं बांधिते आणि लगेच झोपून घेते. बाप जन्मात कधी एवढं डोकं दुखलं नाही. यांना दिला काय काय डबा करून. यांना काही सांगितलंच नाही का मा डोकं दुखत आहे का काय. नाही तर ते लगेच म्हणले असते मी काही ड्युटीवर जात नाही, तुझी तब्येत बरी नाहीये, मग ते घरीच थांबले असते. त्याच्यापेक्षा मी सांगितलंच नाही. म्हणले नाही तुम्ही जा. चला आता घेते झोपून जराशी. कोण दार वाजू राहिले एवढ्या रात्रीचे. कोण आहे. कोण अहो एवढ्या रात्रीचे काय आले तुम्ही. ते इस्त्री वयल होते कपडे तुमचे नाव द्यायला लागत होते ना. हो पण हा टाइम आहे का कपडे घे इस्त्रीचे घेऊन यायचा. माझा नवरा घरात नाही, नाईटला जायले. तुम्ही जा बरं उद्या या. उद्या नाही ना. तुम्ही आता उघडा, मला उद्या लग्न आहे. अहो माझं लय डोकं दुखू राहिलं. उठा ना, दरवाजा उघडा. वहिनी हा हे कपडे तुमचे पुन्हा देणार नाही बरं का घेऊन गेले. देणार नाही. हा बया काय डोक्याला ताण आहे. हा इस्त्री वाला कवा उठा काय म्हणले. उठा ना. कवा उठतो सुटतो बाया हा इस्त्री वाला. काय डोक्याला ताण आहे. म्हणून कपडे परत देणार मी. एक तर मानावरीचे रोज ड्युटीवर जायचे कपडे नसते. अहो हे कपडे आणले. अहो तुम्ही कपडे आणले पण हा टाइम आहे का यायचा. अहो दार तर लावा ना. अहो जा ना तुम्ही आता कपडे ठेवले तर. हा दार लावा गाडी बर. गडीभर गाडी बर लावा ना वहिनी. काय बाई डोक्याला ताण. हो मानावरा घरात नाही बर का. तुम्ही ना आले ना आता तर निघून जा आता. एक तर माझं ना लय डोकं दुखू राहिले. द्या ते कपडे इकडं. अहो जातो बा गाडी बसतो. बसतो. मग अहो रात्री पहा तुम्ही निम्या रात्रीचे कोणी बसतं का दुसऱ्याच्या घरात. काही नाही बसू द्या. तुम्हाला करम नको आहे तेवढी. अहो मला काची करून गिड माझं डोकं असं ठसठसा फुटून राहिलं. डोकं दुखू राहिलं. तुमचं काय. वहिनी हा डोकं दुखत. हा मग का हा. का पण दुखत. अहो तुम्ही इकडं कुठं चालले बंबा मारीत पार. अहो काय होतं तुमचं डोकं दुखत ना. हा मग तुम्हाला लावून देऊ का मी. लावून हा काय. लावून देतो ना. अहो काय बोलू राहिले तुम्ही. तुम्ही थोडे मागं वाहत. ऐका ना लांबच. अहो पण तुम्ही एवढे पुढं का म्हणून बसले. तुम्ही काही असे एखाद्या याच्यासारखं घरात बसले. कपडे द्यायला आले तर आता दिले कपडे जा ना तुम्ही आता. वहिनी ऐका ना. म्हणलं लावून दिलं असतं. रातचा टाइम आहे कुठं जायचंय. दवाखाने उघडे आहे नाही. लावून दिला असतं हा म्हणजे डोक्याला डोक्याला काय. झेंडू बॉम्ब. अहो मी तुमच्या आधी झेंडू बाम लावलाय. मला तुमची काय गरज आहे लावून द्यायची. मला हात आहे ना देवानी दे. आहे का. मग काय झालं. अहो तुम्ही इकडे गादी उकडे चालले. थोडं तिकडे सारखा ना. वहिनी हा पाय मोडेल ना मग याचा गादीचा आधार घेतला. हा का. मग तुमचं नाव कामं जायचं. हा
नाईट चालू आहे काय? नाईट चालू आहे. तुम्ही एकट्याच का? मग मला कोण खातं इड? हा का? नवरा कामाला असल्यावर एकटंच राहावं लागत तुला. नाही तसं आजच्या दिवस मी जोडी थांबवतो. हा तुम्ही? आजच्या दिवस थांबवतो. आता रातचं कुठे जाते? हो काय बोल राहिले तुम्ही? आजचे दिवस काला थांबते? आले त्या रस्त्याने परत जा ना. तुम्हाला कोण खाणार आहे रस्त्याने? अहो रस्त्याना कुत्रे बुकाटे का? हा गेलो असतो मी तेवढं करून, हा पण येता येता आहे ना एक कुत्रा असं माग लागलं कातून. आयला इडव व्यवस्था पिच्छा सोडी ना, त्या इड लाईट लागेल होती म्हणून गेलो पळाल का वहिनी? हा अहो लाईट पाहिली म्हणून ते पळालं. हा नाही तर मग त्यानं मा धरलंच असत. काय धरलं असत काय धरलं असतं? तंगड. हा हा लॉचका तोडला असता मग? पायाचा नाही तर हाताचा. त्याच्यामुळं म्हणलं आजच्या दिवस वहिनी का सकाळ होत थांबून घेऊ. अहो पण तुम्हाला सांगते एवढ्या रात्रीची काही गरज नाही कपडे द्यायला. अहो. सकाळची यायचं. तुमच्या नवऱ्याचे फोनवर फोन चालू होते सकाळ फोन. हा का? हा रात झाली तर माझी बायको घरीचे म्हण, तुम्ही नेऊन द्या. असं म्हणले हा का ते? बायको आहे म्हण. बरं झालं आली जाऊ दे. मग आलो. हा. वहिनी हा दिसायला काय भारी हो तुम्ही. हा तुमचे लई मोठमोठाले काय मोठमोठाले काय हं? काय मोठमोठाले? केस डोळे हा हा डोळे मोठेच आहे. मग चांगले मोठाले. अहो मान आणले डोकं दुखून राहिले. दाबून देऊ? नाही नाही अहो, झोपण मी दाबून देतो. नका 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 दाबू तुम्ही. हो वहिनी असं असं पारख्या माणसाकडून दाबून ऐका, घेतलं काय मी- चांगलं वाटतं का? ऐका ना, हा मी ना डोक्याची शिर धरीत असतो. हा का? ऐका या बाई इड शिर राहते, ती जर अशी खटक्यानं वाजली ना हा तुमचं डोकंच नीट. हा का? हो येते का? सोडा तुम्ही 2 मिनिटं. असं म्हणता का? अहो तुम्हाला काय करायचं? अहो मी मगापासून आहे ना मला जेवण जाईना लागले. तुम्हाला सांगते बाई शेवटी मी बाम लावून झोपून घेतलं. बाम नका लावून लांब नका करू. हा बांबाई लावू नका लांबाई करू नका. लांब नका करू. हा म्हणजे हात पाय तंगडे. हा आणि मग तुम्हाला फक्त अशी शिर धरून देतो. सोडा ते डोकं. हा. यायला 5 मिनिटात नाही तुम्ही असा बिंदात झोपल्या. मग थांबा थांबा. हा वहिनी हा एक काम करा, हा इड नका. हा त्याला आहे ना क्वाटच लागल तुम्हाला झोपाय. क्वाट आहे का मध्ये? आहे ना. मग क्वाटो चला. हा का? हा. इडं नाही जमणार. नाही इड नाही, मग ते क्वाटो आहे ना असं तुम्ही निवंत पाडशाल ना, हा. मग ती शिर उपटाय मला टपक्यानं उपटता येईल. हा ना बरं होईल हो. लय डोकं दुखू राहिलं. उठ. अहो जेवण सुद्धा गेलं नाही या डोक्या पायी मला. हा, उठ. बरं झालं बाई तुम्ही आले हो. चला चला. मग क्वाटून झोपू का? हा क्वाटो चला ना. बरं हे बरं का मी तुमच्या मागचे. चला. चला. हा आला. बापरे लय डोकं दुखतं हो. काय झालं या काही या काय या क्वाटो जमल ना. मग हा बरं वहिनी, हा बरं मग मी काढू का काय कपडे? कपडे हा म्हणजे? अहो कपडे काढले का मग तुमची शिर उपटाय सोपं जाईल. अहो काय बोल राहिले तुम्ही? म्हणजे कपडे काढून तुम्ही शिरू हा पाठवा? मग ते सटाकली सुटाकली मग हे कपडे पॅक राहते ना, हा मग माझ्या शिराच्या मोकळ्या करत्या बरं. अहो कपड्यांचा शिराचा काय प्रश्न येतो? अहो ऐका काढू द्या मला, मी लगेच मोकळं करतो. मोकळं करतो हा म्हणजे? कपडे काढल्या मोकळ्या झाल्या तुम्ही. म्हणजे काय मला काही समजा अहो तुमची शिर मोकळी करतो. अहो तुम्ही माझी शिर मोकळी करते हम्म. पण तुमचा काय संबंध येतो कपडे काढायचा? अहो झेंडू बॉम्ब लागल ना, हा मग ते झेंडू बॉम्ब खराब होईल माझे शर्ट पॅन्ट. हा म्हणजे पिंड काढणार? हा मग हा नुसतं शर्टच नाही पॅन्ट आहे बी. बरं का हा. वहिनी, हा वाटलं तर ना एखादा टावेल बिवेल असेल तर त्या मी लावून घेतो. हा बरं. हा मग ते खराब होता कपडे, झेंडू बॉम्बचा वास येतो. ऐक असं उपटताना ना, असं उपटताना ना हा असे हात लागत आहे ना काय ना? पॅन्टीला. हा हा मग पेंट खराब होती हा असं? हा अहो झाली तर धुवून टाकता येईल. मी धुवून काढेल वाटलं तर कपडे. पण अहो. मग कपडे काढून कस काय? का दाखवते करते आणि हा तुम्ही ना टेन्शनच घेऊ नका. हा ऐका मला काढू द्या,
कपडे हा अहो इतक्यात शिर मोकळी करतो तुमची, एवढ्या बोलण्यात टाइमपास घातल्यावर मग कसं व्हाय? हा का हा बापरे लयच दुःख राहील हो बाई. अहो मग तुम्हाला मोकळं करू काय? राहील ना पण डोकं. अहो काय सांगायचं तुमचं एक डोकं. तर आता मानवऱ्याला सांगितलं असतं पण नका बाई ते नाही का अं? घाबरतील ते. हा ना एवढे आहे आता 3 वाजले रातची. हा ना तुमची शिर 2च मिनिटात मोकळी करतो. या भाषा मोकळ्याचं ऑप्शन मग पाहिजे तर लगेच जातो. हा. काढू का मग कपडे? बाया तुमचं लयच मी चालले काढू का कपडे काढू का कपडे काढा बाई. हा असं. मला तर काही योग्य वाटणच पण आता काय करते. अहो थांबा काढू द्या इतक्यात मोकळ्या भाषा. काय लागत शिर दाबा तेव्हा अहो घ्या हो तुम्ही टावेल गुंडाळून लवकर. काय डोक्याला ताण बाई. गोंधळला म्हणा तुमचा नवरा म्हणा का जा कपडे देऊ. वहिनी अशा झोपा. पण डोकं उतरलं नाही या डोक्यासाठी मला आता तुमच्या पाया पडावं लागलं. हा लगेच तुम्ही उतर. म्हणा मी शिर धरितोय. हा शिर दरी. हे सोडू का मग. हा मग ते सोडा. हा आणि डोक्याचं शिर धरून झाली का पटकन घरी जा बर का हा. तुम्ही ते कपडे बिपडे घालून. लगेच जातो. हा. करा मोकळी. हम्म. आई गं. अहो थांबा हो. ए बाबू आई 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 ऐ! ओ बाबा काय होत? अहो किती जोरात तुम्ही हे करू राहिले. अहो दाबू राहिलो ते. हा 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 हम्म. अरे बाबू आई 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 हा बाबू आई ग खटक्यानं आज थांबा एकदा. अरे बापरे लय जोरात शिर धारतोय. हा आता कसं वाजलं? कसं वाटलं आता? लय आवाज आला ओ खटके. आणि मग उठून पहा बरं आता. अरे बापरे कस काय वाटत? बया थोडं बरं वाटत आणि मग अहो तुमची ती शिरच बदली. हा का हा, हा. म्हणून डोकं दुखत होत. हा अरे बापरे मग तुमच्या हाताला गुणच आहे हो. अहो गुण म्हणजे म्हणून तुम्हाला मी म्हणायचो हा. थांबा थोडं कपडे काढू द्या. हा पण आता तुम्ही एवढे वरती पाय ठेवून काला बसली. अहो हा पाय मोडेल मग जवळ बसलो होतो. आता झाली ना शिर उपटून. हा झाली झाली. आता तुम्ही कपडे घालून जा मग मग तुमच्या घरी जा ना कपडे घालून. अहो वहिनी थोड्या वेळ आपण झोपू इड. आपण झोपू. मग हो तुमच्या डोक्यात पाणी झालं का काय बोलून राहिले म्हणजे तुमचं तर वाढत वाढतच चाललं बाई. अहो वहिनी शेत दादायचे माक लोक लांब लांबून येते आणि तुम्ही माझं राज्य काढून देऊ राय वहिनी. हा अहो मला शेत दादायचे मोकार पैसे लोक देऊन जात्या. हा हं? आणि तुमचं तर 1 रुपया मी घेऊन नाही राहिलो तर मला फक्त इड तिड हात तर लावू द्या. हो काय बोलून राहिले हं? म्हणजे तुम्ही काही शिर उपाटली म्हणून त्याच्या बदल्यात काय तुम्ही माशी अशी चाळी करशाल काय. हा अहो मग आणि तुम्हाला कोणी उपटाय सांगितली हो. मला तुम्ही- आले बिनबी लागले आणि लगेच कपडे काढून पण काय आता डोकं मारलंय दुखत होतं म्हणून म्हणले उपटा. उपटलं नसतं तर तुमचं बंद झालं नसतं. काय डोकं बंद दुखायचं. बरं मी काय म्हणते तुमचे पैसे मानावर आला का दिल माझ्याकडे पैसे नाही आता. नाही आता अंधारात कुठं बर का वहिनी. हा पैशाचा नका विचार करून नाही दिले तर चालतील नाही नाही पण तुमचे थोड्या वेळ पडा. अहो काय बोलाल तुम्ही निघा बरं पटक्यान. तुम्ही पहिले तुम्ही उठा नाही नाही, ते कपडे घाला. अहो अहो काय करू आले तुम्ही बाई. थोडा हात तर लावू द्या. काय माणूस आहे बाई. हो वहिनी. हो पांचटपाला करू नका बरं का मानावर तुमचं नाव सांगेल. उठा लवकर उठा तुम्ही अहो पहिले. मी त्यांना सांगाल रातचे कपडे घेऊन आलो. अहो आले पण तुम्ही आज टावेल वेल गुन्हा मानावर पाहिलं तर मला ठेशील ना जर उठा तुम्ही पहिले. झोपा त्या काय मग. नाही हो झोपा त्या का म्हणजे मला काही संसाराचं बरबादी करायची काय मावाल्या. उठा बरं तुम्ही तुमचे पैसे द्यायचे ना शिर उपटायचे मानावर आला का मी द्यायला सांगायचे. उठा तुम्ही उठा पटकन. मग जाऊ देत जाऊ काय. हा जा तुम्ही ते टावेल द्या आमच्यावाला हे कपडे घालून घ्या तुमचे दारा. थांबा थांबा. आय वहिनी नाही तुला अंगड्या हो तुम्ही. तुम्ही पहिले निघा आता माझी अजिबात एकही शब्द बोलू नका. सकाळी नवरा आला का त्याला म्हणाल पहिले ते इस्त्रीवाल्याचे पैसे दे. नाही आता नका देऊ जाऊ हा जाऊ द्या.
जाऊ द्या, काल आम्ही काल ठेवू तुमच्या का पैशानी. 100 किती रुपये झाले तुमचे? किती झाले 550 रुपये. पण मग 5-50 रुपयांनी आम्ही काय माडी बांधणार आहे काय? म्हणलं बरं थोडस गरमा येईल, पण मग काहीच नाही. काय हे गारव आहे आता म्हणलं तुम्ही थोडं. जाते गुंड्या बिंड्या बाहेर जाताना लावा. निघा तर पहिले. जाऊ. हा जा. वहिनी हा पुन्हा जर डोकं दुखलं तर बोलवा. हा हा जाऊ. बोलवीन जा. फोन करेल तुम्हाला. हा बाई का डोक्याला ताण आहे या बाबाचा. हा कुशाल इस्त्रीचे कपडे घेऊन निम्या रात्रीच्या आलाय आणि वरून इड बसलाय कपडे काढून मी शिर धरितोय म्हणून. पण काय करायचं आता, डोकं मा इतकं चावत होतं, इतकं दुखत होतं, म्हणले धर बाबा शिर. पण मग जाऊ दे, त्याच्या हाताला गुणच आहे. मा डोकं राहिलं बाई तेवढं. आणि म्हणतो पैसे देऊ नका. तो एक आला बाबा पैसे ठेवू, आम्ही लगेच उद्या पैसे देऊन टाकी ते म्हणाल. पहिले ते इस्तेरे वाल्याचे देऊन टाका बाई. जरासं चावणार तर दिसतं बाई मला. हा याला डायरेक्ट सांगून दे, तुम्ही कपडे आणायला जात जा, मला